पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम् प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सद्गुरु प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सद्गुरुं सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः। काल आपण जो श्लोक घेतला तो श्लोक नहि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते तत्स्वयं योग संसिद्ध कालेनात्मनि विंदती। तर ज्ञानासारखं काहीच पवित्र इह म्हणजे या जगामध्ये असत नाही। तत्स्वयं योग संसिद्धाः कालेनात्मनि विंदती। योगाचरणाने संसिद्ध म्हणजे योग्यता प्राप्त झालेल्याला हे आत्मविषयक ज्ञान जे आहे ते यथाकाल प्राप्त होतं। म्हणून ते म्हणतात कालेनात्मनि विंदती। हे आत्मविषयक ज्ञान यथाकाल योगाचा अभ्यास। आता इथे कुठेही योग शब्द आला साधारणतः या अध्यायांमध्ये की आपल्याला माहिती आहे योग म्हणजे कर्म आणि कर्म म्हणजे निष्काम कर्म, म्हणजे जे गीतेला अपेक्षित आहे त्या निष्काम कर्माचा विचार या ठिकाणी मांडला आहे हे आपण लक्षात घ्यायचं। म्हणजे योग संसिद्ध म्हणजे निष्काम कर्मयोगाच्या अभ्यासाने अशा व्यक्तीला यथाकाल, कारण जे निसर्गाचं जे ईश्वराचं जे नियोजन आहे आणि त्यामध्ये कर्मफलाचा दाता तो आहे। कोणत्या कर्माचं फल द्यायचं आहे, कोणत्या कर्माचं फल द्यायचं नाही, कोणत्या कर्माला कसं संपवायचं आहे ते तो भगवंत ठरवी। त्यामुळे इथे त्यांनी यथाकाल सांगून पुढच्या श्लोकांची किंवा पुढच्या तत्वज्ञानाची प्रस्तावना केली आहे। आता ह्या ज्ञानाला पवित्र असं म्हटलंय। पवित्र हा शब्द त्याची जी व्युत्पत्ती आहे ती अशी की पवे हे त्रायती, की ज्या पव म्हणजे इंद्राचं वज्र, इंद्राच्या वज्रापासून जो त्रायते म्हणजे रक्षण करतो असं जे काही आहे त्याला पवित्र असं म्हटलेलं आहे। तर इंद्राचं वज्र काय करतं? इंद्र म्हणजे आपल्या बृहदारण्यक उपनिषदामध्ये त्या विषयाची खूप चांगली चर्चा केली आहे। त्यांनी तिथे असं म्हटलं आहे की हा इंद्र या संबंध सृष्टीचं पालन करतो। आपण सगळे इंद्राचे कमिटेड वोटर्स आहोत की आपण त्याचं पक्कं मत आमचं इंद्राला, कारण आम्ही इंद्राच्या राज्यात राहतो त्यामुळे इंद्राला मान्य करणे, इंद्रालाच आमचं मत देणे, इंद्राच्या पक्षातून दुसऱ्या पक्षात न जाणे म्हणजे आपल्याला दल बदलता येईल, आपण इंद्राच्याच दलात आहोत। आता ह्या इंद्राचं वज्र काय आहे आमच्यावरती? पाप आहे, पुण्य आहे, धर्म आहे, अधर्म आहे, योग्य अयोग्य वर्तन आहे, जन्म मरणाचा फेरा आहे, कर्माचं फल आहे, या सगळ्या नियमांचा दंडुका आमच्या डोक्यावरती आहे। यामध्ये आम्ही राहतो आहोत। आता आपल्याकडे हाच विषय आला म्हणून आपण बोलून पुढे जाऊ की आपल्याकडे लोक असं म्हणतात की अहो आपण देवाचं करायला लागलो
की आपल्याला अडथळे फार येतात आणि जे लोक त्या देवाला विचारत सुद्धा नाहीत ते आपले सुखाचं जीवन जगतात. म्हणजे आम्ही देवाचं करतो ह्यात दोषच आहे का? तर त्यामध्ये उत्तर दिलं आहे त्यांनी बृहदारण्यक उपनिषदामध्ये. त्यांनी असं सांगितलं आहे, म्हणाले या इंद्राच्या प्रांतामध्ये असणारा, या इंद्राच्या दलामध्ये असणारा आता हा जर असा अध्यात्माचा अभ्यास करायला लागला आणि तो जर समजा इंद्राचा पक्ष सोडून आता देवता पक्षात म्हणजे परब्रह्माच्या पक्षात जाण्याचा जो प्रयत्न करायला लागला तर इंद्र निकराने लढत राहतो. इंद्र म्हणतो हा काही झाला तरी त्याच्या पक्षात जाता कामा नये, हा माझ्याच याच्यात राहिला पाहिजे, हा माझ्याच अखत्यारीत राहिला पाहिजे. आणि म्हणून तो जशी जशी उपासना करतो अधिक प्रामाणिकपणे करतो तसं तसं भय त्याच्या पुढे उभं राहतं. त्याला वेगवेगळ्या प्रकाराने भय दाखवतो आणि त्या भयाच्या ठिकाणी आपण धीर धरला, त्या साधकाने धीर धरला तर माणूस पुढे जातो. कारण परमेश्वर कृपा करतच असतो. इंद्र त्याच्या बाजूनी मागे ओढायचा प्रयत्न करत असतो, परंतु आमचा धीर टिकला तर परमेश्वर म्हणतो माझ्या प्रांतात ये. तुझा धीर नाही टिकला तर अजून कच्चा आहेस, चल अजून तिथं राहा, काही काळ काढ, धैर्य मिळव, मग माझ्या प्रांतात ये. आणि त्यामुळे इथे त्यांनी म्हटलं आहे की हा जो पवित्र शब्द आहे की नहि ज्ञानेन सदृशम पवित्रम इह विद्यते, या लोकामध्ये ज्ञानासारखं पवित्र काही नाही जे त्या इंद्राच्या बडग्यापासून दूर करणार आहे. त्रायते भयात, त्या इंद्राच्या भयापासून आमचं रक्षण करणार आहे असं जे जे आहे ते पवित्र आहे. आणि मग त्याच्या भयापासून रक्षण करण्याकरता अपवित्र आमच्याकडे काय? आमच्याकडे आमच्या स्थूल देहामध्ये भगवंतानी आम्हाला कर्म मागे लावून दिलेलं आहे. कर्म ही आमच्या देहाच्या मागची अपवित्रताच आहे, सुटकाच नाही ना. आम्हाला त्याच्यातून सुटकाच नाही आहे की प्रत्येक क्षणाला कर्म आहे, प्रत्येक क्षणाला कर्म आहे. या स्थूल देहाने आम्हाला कर्म करतच राहावं लागतं आणि ते कर्म करत असताना मग आम्ही कधी योग्य करतो कधी अयोग्य करतो आणि अशा प्रकारे त्या कर्माचे जे भोग आहेत ते भोगावे लागतात. ही आम्हाला अपवित्र असणारी गोष्ट आहे. ती पवित्र कोण करतं? ज्ञान करतं. त्यानंतर दुसरं जो सूक्ष्म देह आहे त्या सूक्ष्म देहाच्या ठिकाणी काय आहे? मन आहे, बुद्धी आहे. मनाला इच्छा आहेत, आकांक्षा आहेत, वासना आहेत आणि बुद्धी भ्रांत होते क्वचित. पण विशेष रूपाने सूक्ष्म देहामध्ये कार्यकारी कोण आहे? तर मन आहे. आणि त्यामुळे मनाच्या इच्छा, आकांक्षा, वासना ह्या सगळ्या आम्हाला नाचवत राहतात. तो पण त्या पातळीवरचा अपवित्र भाग आहे. कारणदेह आहे. कारणदेहाच्या पातळीवरती सुद्धा आम्हाला त्रास देणारी, आम्हाला अडचणीत आणणारी बुद्धी आहे. या प्रत्येक देहाच्या पातळीवरती आम्हाला काही ना काहीतरी दोष आहेत. हे सगळे दोष दूर करण्याचं काम कोण करतं? तर हे सगळे दोष दूर करण्याचं काम ज्ञान करतं. ज्ञानाची महती म्हणून त्या ज्ञानाला पवित्र असं म्हटलेलं आहे. आणि ते सांगतात की म्हणोनी असो हे न घडे, ते विचारिताची असंगडे, पुढती ज्ञानाचे नि पाडे, पवित्र न दिसे. म्हणाले म्हणोनी असो हे न घडे, म्हणून म्हणाले हे अशक्य आहे. काय? ते विचारताची असंगडे. म्हणाले आम्ही विचार केला तर आमच्या असं लक्षात येतं की ही अशक्य गोष्ट आहे. पुढती ज्ञानाचे नि पाडे, पवित्र न दिसे. म्हणाले जर ज्ञानाच्या संदर्भामध्ये तुलना केली तर त्याच्याबरोबर टिकणारं दुसरं काहीच पवित्र दिसत नाही. एथ ज्ञान हे उत्तम होय आणि काही एक तैसे के आहे. आता ज्ञानाची भलावण करतायत, ज्ञानाच्या विषयी सांगतात आणि ते म्हणतात की या ठिकाणी या ज्ञानाच्या इतकं उत्तम काय आहे आणि काही एक तैसे के आहे. आणि म्हणून म्हणाले आणखीन काय करावं? त्याच्यासारखं दुसरं काही नसल्यामुळे हे उत्तम ज्ञान आधी प्राप्त करून घ्यावं. आणि काही एक तैसे के आहे, त्याच्यासारखं दुसरं काही नसल्यामुळे
आपल्या ठिकाणी आपण आधी त्याला पकडावं. जैसे चैतन्य का नोहे दुसरे गा. म्हणजे ज्ञानाला दुसरा पर्याय नाही आहे. त्यांना सांगायचं काय आहे आपल्याला, की अहो ज्ञानाच्या ठिकाणी दुसरं काहीतरी तुम्ही स्वीकारायला जाल तर ते अशक्य आहे. म्हणून ते म्हणतात, म्हणून आहे हे न घडे ते विचारिताची असंगडे. विचार करून बघा की जे काही आहे ते सगळं तुम्हाला वाटतं ते तसं घडणं अशक्य आहे. पुढं ती ज्ञानाचेनी पाडे पवित्र न दिसे. त्याच्या पुढे एक पाऊल टाकून सांगतो की ज्ञान नाही आणि तुम्ही काही घडवायला गेलात, काही करायला गेलात तर ज्ञानाशिवाय काहीच घडू शकत नाही. ज्ञान हे प्रत्येक गोष्टीचा मूलभूत पायास्वरूप असणारा असा भाग आहे. त्याच्या पुढे जाऊन सांगतो म्हणाले, त्याच्या पुढे जाऊन तुम्हाला सांगायचं तर आणखीन एक गोष्ट अशी आहे, पुढं ती ज्ञानाचेनी पाडे. ज्ञानाच्या समोर बाकी कुणाचा पाड लागणार आहे की जे ज्ञानासारखं पवित्र आहे. म्हणून ज्ञानासारखं पवित्र असं ज्ञानाशिवाय दुसरं काहीच संभवत नाही. पुढे म्हणतात, हे जे ज्ञान आहे हे उत्तम आहे. आता कोणतं ज्ञान उत्तम आहे व्यवहाराचं सांगत नाही आहेत ते म्हणतात, निष्काम कर्मयोगामधून यज्ञाच्या माध्यमामधून मनुष्य आपलं जीवन एका विशिष्ट पद्धतीने जगून ज्या ज्ञानापर्यंत येऊन पोचतो ते ज्ञान पवित्र आहे. बाकी ज्ञान, सगळं ज्ञान पवित्र आहे, पण ते लौकिक आहे, ते प्राकृतिक आहे आणि ते त्या विषयापुरतं आहे. म्हणजे जसं आईन्स्टाईन सारखा मोठा शास्त्रज्ञ आहे आणि त्यांच्याकडे एक मांजर होती, ती त्यांच्या खोलीमध्ये नेहमी यायची. त्या मांजरीकरता त्यांनी तिला येता जाता त्रास होऊ नये म्हणून आपल्या दाराला एक भोक पाडून ठेवलं होतं आणि त्या भोकातून ती मांजर आत यायची, त्यांच्या खोलीत हिंडायची, फिरायची, पुन्हा त्या भोकातून जायची. तर ते छिद्र आता तिला सोयीचं होतं. आता त्या मांजरीला पिल्लू व्हायचं होतं. तर तेव्हा ते आईन्स्टाईन म्हणाला, आता मांजर याच्यातून येते, आता मांजरीच्या पिलाला एक भोग केलं पाहिजे. म्हणून मग त्यांनी सांगितलं आपल्या सुताराला की अहो आता मांजरीला पिल्लू होईल तर तिच्याकरता एक छिद्र पाहिजे. तर म्हणाले ठीक आहे, पण तुम्हाला हे जे वाटतं आहे ते कशाकरता वाटतं आहे मला माहीत नाही. आईन्स्टाईन म्हणाले, असं का विचारता? अहो म्हणाले, ज्या छिद्रातून तुमची मांजरी येते त्याच्यातूनच ते पिल्लू नाही का येणार. आईन्स्टाईन म्हणाले, काय माझ्या लक्षात आलं नाही. विद्वान आहे, आपल्या विषयामध्ये एवढा मोठा मनुष्य आहे, जगाला ज्याची प्रतिभा स्तिमित करणारी आहे. आपल्याकडे तर हा विषय कमी आहे, पण परदेशामध्ये तर त्यांचे विनोद प्रसिद्ध आहेत, ॲब्सेंट माइंडेड प्रोफेसर्स, की आपल्या आपल्या विषयामध्ये खूप हुशार आहे मंडळी, पण भान नाही त्यांना. एका प्रोफेसरची गोष्ट सांगतात. म्हणाले ते घरी आले, त्यांची रोजची येण्याची वेळ ठरलेली होती, कधी ते लवकर उशिरा असं कधीच येत नसत. त्यामुळे त्यांच्या पत्नी घरात बसलेल्या होत्या आणि दारावरची बेल वाजली. बेल वाजल्यानंतर त्यांनी विचारलं की आपण कोण आहात? प्रोफेसर साहेब घरात नाही आहेत. असं का? म्हणाले, बरं बरं मग मी परत येतो. आणि ते निघून गेले. आणि नंतर त्यांच्या लक्षात आलं की अरे आपण आपल्याच घरी आलो होतो. आपल्या पत्नीला असं वाटलं की कुणीतरी आलं आहे म्हणून तिने उत्तर दिलं, आपल्या काही लक्षात आलं नाही. सांगण्याचा हेतू असा की एका क्षेत्रामध्ये ज्ञान मिळालं आहे, दुसऱ्या क्षेत्रामध्ये ज्ञान तितकं विकसित असेलच असं नाही. हे या प्राकृतिक पातळीवर होतं. हे विनोद सोडा, पण जो उत्तम चित्रकार आहे तो उत्तम व्यवहारामध्ये राहतोच असं नाही आहे. जो उत्तम गायक आहे त्याला चित्रकला येतेच असं नाही आहे. एक कलावंत आहे पण तो त्याच्या त्याच्या क्षेत्रामध्ये विशेष रूपाने, आता आमचे बालगंधर्वांच्या सारखे कलाकार आहेत की ज्यांना आयुष्यामध्ये व्यवहार कधीच कळला नाही. म्हणजे ज्या सॉलिसिटर लाडांनी त्यांना सांगितलं सगळं संपलं तरी सुद्धा चालेल, मी आहे ना तुमच्या मागे, मी तुम्हाला सांभाळायला तयार आहे. तर ते म्हणाले ठीक आहे, तुमच्यामुळे काय आयुष्य जसं चालायचं असेल तसं चालेल. आणि लाडांनी त्यांच्याकडे अधिकाधिक लक्ष देऊन पाहायला सुरुवात केली. परंतु गोविंदराव टेंबे आणि दुर्गाबाई लाड, एका म्हणजे पुढच्या दुर्गा खोटे, आधीच्या दुर्गा लाड, ते त्या एका सिनेमामध्ये जेव्हा काम करत होते त्यावेळी त्यांच्याबद्दल काही इकडे तिकडे ऐकायला आलं. त्यांनी सॉलिसिटर लाडांना सांगितलं, अहो तुमच्या कन्येबद्दल त्या गोविंदराव टेंबे यांच्या संदर्भात काही वेगळंच ऐकायला आलेलं आहे. आता त्या लाडांनी डोक्याला हात लावला
ते म्हणाले, ज्यांच्याकरता मी एवढं सांभाळायला तयार आहे, हा मनुष्य माझीच बदनामी करतो. वसंत शांताराम देसाईंनी त्यांच्या मखमलीचा पडदामध्ये कलाकारांचे इतक्या गमतीशीर आठवणी दिलेल्या आहेत. आपल्या क्षेत्रात मोठी येतो माणसं, पण त्यांना दुसरं काही जमतच असं नाही. हे व्यवहाराच्या ज्ञानात आहे. ह्या प्राकृतिक किंवा ह्या प्रवृत्तीपर जगामधलं जे ज्ञान आहे, त्या ज्ञानाला त्याची मर्यादा आहे. 1 क्षेत्र, 2 क्षेत्र, 3 क्षेत्र. आपण म्हणतो एखादा अष्टावधानी आहे, एका वेळी 10 गोष्टींचं, 8 गोष्टींचं, 5 गोष्टींचं, 4 गोष्टींचं अवधान ठेवण्याचं, राखण्याचं सामर्थ्य एखाद्याकडे आहे, पण त्याला बुद्धिमत्ता परिपूर्णतेने असतेच असं नाही. परंतु हे ज्ञान कसं आहे? हे ज्ञान कोणत्याही बंधनाच्या पलीकडचं ज्ञान आहे. हे ज्ञान प्राप्त करून घेतल्यानंतर कोणतीही ज्ञानाची कक्षा त्याला अज्ञात राहू शकत नाही. कोणत्याही क्षेत्रातलं ज्ञान त्याच्या ठिकाणी येऊ शकतं. मी आपल्याला पूर्वी एकदा बोलले होते की लोकांनी जेव्हा असं या ज्ञानाला कुठली सीमा पडत नाही, त्यामुळे हे ज्ञान एकदा जाणलं, किंवा आपल्याकडे उपनिषदांनी म्हटलंय तसं, ईशावास्य उपनिषदांनी म्हटलंय की ह्यांनी एक जाणल्यानंतर सगळं जाणल्यासारखं होतं. एकाने प्रश्न विचारला, अहो मग म्हणाले ज्ञानेश्वर महाराजांनी एवढी ज्ञानेश्वरी लिहिली, त्यांना जर कॉम्प्युटर दिला तर ते कॉम्प्युटर दुरुस्त करतील का? तर म्हटलं करणार नाहीत. म्हणाले का नाही? म्हणजे त्यांना कॉम्प्युटरचं ज्ञान नाही. म्हटलं त्यांना घेण्याची आवश्यकता नाही. का? ते म्हटलं त्यांना तुम्ही ज्या पद्धतीने कॉम्प्युटरचं ज्ञान घ्यावं आणि त्यांनी कॉम्प्युटर दुरुस्त करावा असं म्हणता, त्याची त्यांना गरज नाही आहे. जर त्यांना तुम्हाला दाखवायचं आहे की कॉम्प्युटर दुरुस्त करता येतो, याचा जर त्यांना प्रत्यय द्यायचा असेल, तर माऊली तो कॉम्प्युटर दुरुस्त केलेला तुमच्यासमोर दाखवते की तुमचा कॉम्प्युटर आहे. तुम्ही म्हणाल तर आमचा दुरुस्त करता का? ते म्हणतील दुरुस्तच आहे. एवढं म्हटलं कीच बस आहे. त्यांच्या संकल्पातच कॉम्प्युटर दुरुस्त आहे. कारण का? या ज्ञानाला मर्यादा नाही आहे. आमच्या प्राकृतिक ज्ञानाला मर्यादा आहे. हातात स्क्रू पाहिजे, त्याच्याकरता आवश्यक असणारी मशिनरी पाहिजे, त्याच्याकरता आवश्यक असणारं ज्ञान पाहिजे, मग त्याच्यावरून फॉल्ट फाइंडिंग होईल, मग ते पाहिल्यानंतर आता आपल्याला दुरुस्त करता येतो का, त्याला कॉम्पोनंट आणला पाहिजे, ह्याचा शोध घेत. याची काहीच आवश्यकता नाही. या जगाचं संतुलन ज्याला कळलं आहे, ज्याला ही अष्टधा प्रकृती कळली आहे, की यातला सत्वरजतम कुठे आहे, यातली पंचमहाभूतं कुठे आहेत, याचा सुद्धा त्यांना विचार करावा लागणार. हे जे ज्ञान आहे ते थेट परमेश्वरी ज्ञान. या ज्ञानाने ब्रह्मविद ब्रह्मैव भवती. ब्रह्माला जाणणारा ब्रह्मच होऊन राहतो. त्याच्या ठिकाणी सगळंच सामर्थ्य आहे आणि त्यामुळे त्या सामर्थ्याने त्यांना ह्या कशातच पडायला नको. एका संकल्पात त्याची दुरुस्ती आहे. सांगण्याचा हेतू असा की या ज्ञानाला मर्यादा आहेत असं समजू नये. या ज्ञानाच्या ठिकाणी हे ज्ञान जे आहे त्याची जी श्रेष्ठता आहे, आपले स्वामी चिन्मयानंद त्यांच्या संबंधाने कथा सांगतात. ते अत्यंत नास्तिक होते आणि त्यांना सगळे बुवा या सगळ्यांच्या विषयी मनामध्ये फार तिटकारा होता आणि त्यामुळे ते, मी पत्रकार आहे, मी हिमालयात आलेलो आहे आणि इथे कोण ऋषी आहेत, कोण मुनी आहेत, कोण अधिकारी आहेत, कोण आपल्या ठिकाणी ज्ञानी आहेत, हे मी शोध घेतोय असं म्हणून ते प्रत्येकाचा शोध घ्यायला जात होते. तेव्हा काही ते स्वामी वगैरे नव्हते. ते सामान्य कोणी विद्वान असे चांगले, मुळातच त्यांची बुद्धिमत्ता विद्वत्ता होतीच, त्याबद्दल वादच नाही. परंतु त्यांची खिल्ली उडवण्याकरता म्हणून ते अशा प्रत्येकाची भेट घ्यायला जात. आणि हिमालयामध्ये त्यांना एक असा साधू भेटला की ही सगळी त्यांची प्रवृत्ती सुटली आणि ते त्या साधूला शरण गेले आणि पुढे ते स्वामी चिन्मयानंद झाले, जे सगळ्या जगामध्ये एवढे वंदनीय ठरले. आज त्यांचा एक एवढा मोठा ज्ञानाच्या शाखेचा एवढा मोठा परिवार त्यांनी उभा केला. सांगण्याचा हेतू असा आहे, हे ज्ञान जे आहे, ज्याला ज्या ठिकाणी जिथे जसं पोचवायचं आहे तसं ते पोचणार आहे. ते त्या अधिकाराप्रमाणे पोचणार आहे. ते आमच्यासारखं नाही आहे. आम्हाला असं वाटतं की देवानी हे असं करू नये का? अरे करू नये का जे वाटतं हे कशाचं द्योतक आहे? अज्ञानाचं द्योतक. अज्ञानातून आम्हाला असं वाटतं की देवानी असं केलं पाहिजे.
ज्याच्या ठिकाणी खरंच ज्ञान आहे तो म्हणतच नाही की देवानी असं केलं पाहिजे. त्याला माहितीच आहे की ज्या कार्यकारण भावावरती भगवंतानी हे जग निर्माण केलेलं आहे, त्याला जग निर्माण करण्याचा कार्यकारण भाव कळला आहे. त्याला माझ्यासारख्या एका मच्छराला काय करावं करू नये कळणार नाही आहे, कळणारच आहे. तो जे मला देतो किंवा मला देत नाही ते त्याला योग्य आहे असं वाटतं, म्हणूनच तो देतो किंवा देत नाही. त्याच्यावरती त्यांनी असं का, ह्या प्रश्नाने जर ईश्वराला विचारायला निघालो तर आमच्या अज्ञानाची ती फार मोठी पहिली पायरी आहे की जी पायरी आम्ही कधी ओलांडणार, ती ओलांडलीच पाहिजे. आणि त्याकरता त्यांनी इथे सांगितलं की हे जे ज्ञान आहे ह्याची कल्पना नाही म्हणाले करता येणार, याच्याविषयी आपण काही विशेषत्वाने बोलू नाही म्हणाले शकणार. त्याचं कारण काय, म्हणून असो हे न घडे ते विचारिताची असंगडे. म्हणाले विचार करण्याच्या सुद्धा ते पलीकडचं आहे. पुढं ती ज्ञानाचे निपाडे, याच्या पुढे काय सांगू म्हणाले, या ज्ञानाच्या पुढे पवित्र न दिसे कुणीही याच्या तुलनेला पवित्रतेच्या बाबतीमध्ये टिकू शकत नाही. आणि इथे पुढे म्हणतात येथ ज्ञान हे उत्तम होय. या ठिकाणी या ज्ञानाची उत्तमता किंवा हे ज्ञान, येथ ज्ञान हे उत्तम होय म्हणजे इथे या लोकांमध्ये याच्या इतकं पुन्हा श्रेष्ठ ज्ञान संभवत नाही. आणि काही एक तैसे के आहे. आणखी एक गोष्ट, या ज्ञानासारखं आणखीन दुसरं कोणतं ज्ञान आहे का, याच्यासारखं दुसरं ज्ञानही संभवत नाही. जैसे चैतन्य का नो हे दुसरे का. या ज्ञानाच्या बरोबर तुलना कशाची केली की जसं ईश्वरी चैतन्य आहे, परमेश्वर आहे, ब्रह्म आहे, या ब्रह्माला दुसरं ब्रह्म आहे का म्हणाले, दुसरं ब्रह्म संभवत नाही. तसंच म्हणाले या ज्ञानासारखं आणखीन दुसरं ज्ञान संभवत नाही. या महातेजाचे कसे जरी चोखाळू प्रतिबिंब दिसे का गिवसिले गिवसे आकाश, बरोबर असते ना, का गिवसिले गिवसे आकाश हे. म्हणाले या महातेजाचे कसे, याच्या तेजाच्या कसावरती जरी चोखाळू प्रतिबिंब दिसे, जरी म्हणाले आपल्याला या ठिकाणी चोखाळू म्हणजे स्वच्छ असं प्रतिबिंब दिसलं तर का गिवसले गिवसे आकाश हे, म्हणजे याच्यापेक्षा दुसरं काही कसाला लावायला, म्हणजे याच्या कसाला उतरायला जर तुम्हाला दुसरं काही ज्ञान आहे असं वाटत असेल, म्हणजे विधान काय आहे की या ज्ञानासारखं ज्ञान संभवत नाही. आता तुम्हाला जर वाटलं की नाही हो आहे, असू शकेल, केव्हा असू शकेल, जेव्हा आकाशाला आम्हाला गवसणी घालता येईल तेव्हा. आता दृष्टांत द्यायला लागले, का गिवसले गिवसे आकाश हे, की केव्हा, तर जेव्हा आम्ही आकाशाला गवसणी घालू तेव्हा या ज्ञानासारखं दुसरं ज्ञान येईल. म्हणाले ना तरी पृथ्वीचे नि पाडे काटाळे जरी जोडे तरी उपमा ज्ञानी घडे पंडू कुमरा. किंवा म्हणाले आम्ही कोणाशी तुलना केली, पृथ्वीचे नि पाडे, पृथ्वीचं जे सामर्थ्य आहे त्याच्याशी काटाळे म्हणजे तुलना केली. तर जरी जोडे, जर कुणी या पृथ्वीच्या तुलने इतकं वरिष्ठ श्रेष्ठ असं जर आम्हाला मिळालं तरी उपमा ज्ञानी घडे पंडू कुमारा, तर म्हणाले ज्ञानाच्या बरोबर कुणाला तरी तोलता येईल, तोवर नाही. म्हणून बहुती परी पाहता पुढती निर्धारिता, हे ज्ञानाची पवित्रता ज्ञानीच आथी. म्हणून बहुती परी पाहता पुष्कळ विचार करा, पुष्कळ म्हणाले त्याचं चिंतन करा. म्हणाले पुढती निर्धारता, हळूहळू याच निश्चयापर्यंत किंवा निर्णयापर्यंत आपण येऊन पोचू की हे ज्ञानाची पवित्रता ज्ञानीची आथी. खरोखर फक्त ज्ञानाच्याच ठिकाणी हे पावित्र्य संभवतं, अन्य कशाच्या ठिकाणी नाही. आता यावरी जे बोलणे ते वायाची, जैसी अमृताची चवी निवडीजे तरी अमृताची सारिखी म्हणीजे, तैसे ज्ञान हे उपमिजे ज्ञानेसीची. सोपंच आहे. अमृताच्या चवीच्या ठिकाणी त्याला जशी दुसरी उपमा नाही, अमृतासारखं, जसं आपल्याकडे यासम हा असं आपण म्हणतो की ह्याला दुसरी उपमा देणं संभवत नाही, तसंच म्हणाले ज्ञानाला कशाचीच उपमा सोसत नाही, झेपत नाही, त्याच्याबरोबर कोणी उभं राहू शकत नाही. आता यावरी जे बोलणे ते वायाची वेळू फेडणे. आता याच्याहीपेक्षा आणखीन काहीतरी मी लिहित बसणं म्हणजे म्हणाले
वेळ फुकट घालवणे. तव सासची जी हे पार्थू म्हणे जे बोलत असा. तेव्हा पार्थ म्हणजे अर्जुन म्हणतो, बरोबर आहे, तुम्ही जे बोलता आहात ते अगदी खरंच आहे. परी तेची ज्ञान केवी जाणावे. म्हणजे का ज्ञानदेवानी इथे पार्थाला एक 2 ओळीत बोलायला सांगितलं? कारण ह्याला हे ज्ञान पटतच नव्हतं ना. तू कर्म कर असं ते सारखं सांगतायत, पटतंय कुठे त्याला? कर्माची महत्ता काही त्याला पटत नाही, हा योग त्याला पटत नाही. या योगातून प्राप्त होणारं ज्ञान हे आपल्याला कुठे नेऊन ठेवणार आहे किंवा त्याचं सामर्थ्य काय हे त्याच्या लक्षात येत नाही. म्हणून भगवंत म्हणतात, अरे आता किती बोलू, आता ह्या ज्ञानाच्या सारखं पवित्र काही नाही. याकरता ज्ञानदेवांचे भगवान श्रीकृष्ण इतके दृष्टांत देत आहेत, इतक्या दृष्टांतांनी सांगतायत की बाबा रे, आता इतक्या परोपरीने मी तुला समजावलं, आता ह्याच्यापेक्षा काय सांगायचंय? तेव्हा अर्जुन म्हणतो, बरोबर आहे, तुम्ही आता आणखीन ह्याच्यापेक्षा काही बोलावं असं मला वाटत नाही. तुम्ही जे बोलला आहात ते अगदी खरं आहे. परी तेची ज्ञान केवी जाणावे. प्रश्न आहेच पुढे, पण हे ज्ञान आम्ही कसं जाणावं? ऐसे अर्जुने जव पुसावे तव ते मनोगत देवे जाणीतले. म्हणाले, आता हा अर्जुन मला असाच प्रश्न विचारणार आहे की ठीक आहे, हे जर ज्ञान आहे तर हे जाण आम्ही कसं घ्यावं, हे ज्ञान आम्हाला कसं मिळावं? आता हे मनोगत देवे जाणीतले. देवाला हे त्याचं मनोगत, त्याच्या मनातला विचार समजलाच आहे. मग म्हणत असे किरीटी, आता चित्त देई गोठी, सांगेन ज्ञानाची ये भेटी उपाय तुझं. म्हणून आता भगवंत म्हणतात, अर्जुना आता लक्ष दे. आता चित्त देई गोठी, चित्त देई इतकंच अर्थ घेऊ की आता तू इकडे लक्ष दे. गोठी सांगेन ज्ञानाची ये भेटी उपाय तुझं. ज्ञानाची ये भेटी उपाय, ज्ञान प्राप्त होण्याकरताचा जो उपाय आहे तो उपाय मी तुला सांगतो. त्याच्याविषयीची गोष्ट म्हणजे त्याच्याविषयीचं कथन मी तुझ्या पुढे करतो, तू लक्ष देऊन आता ऐक. श्रद्धावान लभते ज्ञानम तत्परम संयतेंद्रियम. एक लक्षात ठेवायचं की ज्ञानेश्वर माऊली मागच्या श्लोकाचा संदर्भ पुढच्या श्लोकाशी शेवटच्या ओळीत असा चपखल जोडून देतात की त्याला एक गोडवा आहे, त्या जोडण्याला सुद्धा एक मजा आहे, त्याच्यात पण एक आनंद आहे. आता लगेच श्रद्धावान लभते ज्ञानम तत्परस संयतेंद्रिया ज्ञानम लब्ध्वा पराम शांतीम अचिरेणाधी गच्छती. म्हणाले, कुणाला ज्ञान मिळतं? जो श्रद्धावान आहे त्याला, दुसरा जो तत्पर आहे त्याला, तिसरा जो संयत इंद्रिय आहे त्याला. या तिघांना ते ज्ञान प्राप्त होऊ शकतं. ज्ञानम लब्ध्वा, त्याचं फल काय? ज्ञानम लब्ध्वा पराम शांती. मला ज्ञान प्राप्त झाल्यानंतर श्रेष्ठ दर्जाची शांतता लाभते. अचिरेणाधी गच्छती, ताबडतोब ज्ञान झालं लगेच शांती, त्याच्यामध्ये काही अंतर नाही. श्रेयो हि ज्ञानम अभ्यासात, ज्ञानात ध्यानम विशिष्यते, ध्यानात कर्म फलत्यागम, त्यागात शांती अनंतरम. अनंत लगेच त्यागाबरोबर शांती आहे. इथे पण ज्ञानम लब्ध्वा पराम शांतीम अचिरेणाधी गच्छती, बिलकुल थांबावं लागत नाही, ताबडतोब लगेच शांतता आहेच. तरी आत्मसुखाची या गोडिया विटे जो का सकळ विषया, जयाचा ठाई इंद्रिया भानू नाही. म्हणाले, ज्याला आत्मसुखाची या गोडिया, ज्याला आत्मसुखाची गोडी लागलेली आहे, विटे जे का सकळ विषया, जो लौकिक विषयांच्या ठिकाणी अंतःकरणामध्ये उदासीन झालेला आहे. जयाचा ठाई इंद्रिया भानू नाही, ज्याच्या ठिकाणी इंद्रियाच्या सुखदुःखाच्या विषयी त्याच्या ठिकाणी सावधपण नाही, भान नाही, रुची नाही, त्याची आवड नाही. जो मनासी चाड न सांगे, ज्याच्या मनामध्ये चाड म्हणजे इच्छा उत्पन्नच होत नाही, जो प्रकृतीचे केले न घे, तो म्हणतो हे सगळं प्रकृती करतीये, त्याचं कर्तृत्व माझ्याकडे का? ज्ञानेश्वर माऊलींचा हा एक वैशिष्ट्यपूर्ण एक वेगळाच मुद्दा आहे. वेगळा म्हणजे प्रत्येकाच्या मांडणीचं एक वैशिष्ट्य असतं, तसं ज्ञानदेवांचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे तत्त्वज्ञान तेच, पण ही मांडणीची पद्धती. ते म्हणतात, मी कशाला प्रकृतीचं कार्य माझ्या डोक्यावर ओझं म्हणून घेऊ, मला काय करायचं? हा देह प्रकृती, मन प्रकृती, बुद्धी प्रकृती, हा सगळा जो व्यापार जगाशी चालला आहे
हे सगळं जे जग आहे नामरूपात्मक प्रकृती. मग प्रकृती प्रकृतीशी व्यवहार करते. मग मी कशाला म्हणू की हे मी केलं, हा देह माझा, मी का म्हणू? कारण हा माझा नाहीच आहे, हा प्रकृतीचा. हे कार्य कोण करताय? इंद्रिय. इंद्रिय म्हणजे मी नाहीच आहे, म्हणजे प्रकृतीच आहे. प्रकृती प्रकृतीशीच. प्रकृती म्हणजे मुख, प्रकृती म्हणजे अन्न, आणि प्रकृती म्हणजे क्रिया. अहम भोजनम नैव भोज्यम न भोगता. ना मी भोजन आहे, ना मी ते भोज्य आहे, आणि ना मी भोगता आहे. ना मी खाणारा आहे, ना मी ते अन्न आहे, आणि ना मी त्याची तृप्ती आहे. ते सगळं प्रकृतीच्या पातळीवर आहे. चिदानंद रूप आहे शिवोहम शिवोहम. मी फक्त चिदानंद रूप आहे. मी कशाला या प्रत्येकाचं ओझं माझ्या डोक्यावर घेऊ? आणि म्हणून माऊली सांगतात की म्हणाले मनाची चाड न सांगे. आपली इच्छा तर बोलतच नाही, मग त्याच्या ठिकाणी इच्छा निर्माणच होत नाही. दुसरं, जो प्रकृतीचे केले ने घे न घे. प्रकृती जे कार्य करते ते तो आपल्या अंगावर घेत नाही. म्हणाले आम्हाला करायचं आहे काय ते ओझं डोक्यावर घेऊन? कबीरा इश्क का मारा दुई को दूर कर दिल से, जो चलना राह नाजुक है हमन सर बोझ भारी क्या. म्हणजे आम्हाला काय करायचं आहे? कबीरा इश्क का मारा. कबीर म्हणतो मी फक्त भक्ती करतो, मला दुई को दूर कर दिल से. मनामध्ये मी काही करतो ही भावनाच नाही. परमात्मा स्वरूप आहे. परमात्म्याच्या ठिकाणी सगळं विसर्जित आहे. लोक असं म्हणतात अहो आपल्या डोक्यावरती त्या पापाचे आणि पुण्याचे केवढं तरी ओझं आहे, त्या ओझ्याचं काय? म्हणाले हमन सर बोझ भारी क्या. आम्हाला आमच्या डोक्यावरती ओझं ठेवलं आहे, याची काळजी कशाला? हमन है इश्क मस्ताना हमन को बेकरारी क्या, रहे आज़ाद या जग में हमन को होशियारी क्या. कबीरा इश्क का मारा दुई को दूर कर दिल से, जो चलना राह नाजुक है. ही राह नाजूक कशी आहे की प्रेम गली है साकरी. म्हणाले फार अरुंद गल्ली आहे ही. यहाँ दो न समाय. इथे दोघांना येता येत नाही. मैं हूँ तो ईश्वर नहीं, ईश्वर है तो मैं नहीं. माझा अहंकार असला तर तो असत नाही, आणि तो असला तर अहंकार राहत नाही. आणि म्हणून हा जो मार्ग आहे, हा मार्ग जो चलना राह नाजूक आहे. हमन सर बोझ भारी क्या. असेल आमच्या डोक्यावर पुष्कळ मोठं ओझं दिलेलं, पण त्याची आम्हाला काय काळजी? म्हणून हा म्हणतो या प्रकृतीच्या बरोबर हा ज्ञानी पुरुष म्हणतो की पुष्कळ आयुष्य काढायचं आहे, व्यवहार पुष्कळ करायचा, करायला लागेल, करेल ती प्रकृती. मला काय त्याचं? जे असेल ते होईल, त्याच्याशी मला काही करायचं नाही. म्हणून जो श्रद्धेचेनी संभोगे सुखिया झाला. ज्याच्या ठिकाणी श्रद्धा एकरूपतेने नांदते आहे, ज्याच्या अंतःकरणातली श्रद्धा सुदृढ आहे, असा सुदृढ श्रद्धेने युक्त असलेला असा जो आहे तो काय झाला? सुखिया झाला. त्याला खऱ्या अर्थाने सुख प्राप्त झालं. तया तेची गिवसित हे ज्ञान पावे निश्चित. अशा श्रद्धावंताला त्याची श्रद्धा काय? मनात इच्छा नाही, जे कर्म घडतं आहे त्याच्याशी माझा संबंध नाही, जे काय आहे ते त्याच्यावरती सोपवलेलं आहे, आणि तो श्रद्धेचा उपभोग घेतोय. याचा अर्थ ईश्वरावरची त्याची श्रद्धा 100% आहे, 100% आहे. कणभर सुद्धा मागे पुढे नाही, पूर्ण श्रद्धेने तो कार्य करतोय. म्हणून श्रद्धेचेनी संभोगे सुखिया झाला. तो त्यामुळे सुखी झालेला आहे. आता ज्ञानाकडे त्याला जावं लागत नाही. तया तेची गिवसित, गिवसित शोधत, त्यालाच शोधत हे ज्ञान पावे निश्चित. ते ज्ञान तिथे येऊन पोचतं. जया माझी अचुंबित शांती असे. ज्याच्या ठिकाणी निर्भेळ शांती आहे, निखळ शांती आहे, त्या शांतीला परी नाही आहे. अशांतता नाही म्हणून शांती आहे. लोक म्हणतात कसं काय चाललंय? बरं चाललंय. बरं झालं तुम्ही बरं चाललंय म्हणा. हो म्हणाले आता काय, मुलाला नोकरी लागली आहे, नातवाला बरोबर ॲडमिशन मिळाली आहे, त्याला पाहिजे तिथे, माझ्या पत्नीची परिस्थिती तब्येत सगळं चांगलं आहे. आता म्हणाले बरं चाललं आहे आमचं सगळं, आता तरी काही तक्रारीला जागा नाही.
म्हणजे आता आमचं सगळं स्वस्थ आहे, सुखात आहोत आम्ही सगळे. म्हणाले हे सुख केव्हा आहे? जेव्हा अशांती नाही तेव्हा. पुन्हा पुढच्या वेळी 8 दिवसांनी भेटलो तर आपण कसे काय, अहो काय सांगायचं तुम्हाला, तुम्हाला परवाच म्हटलं आम्ही सगळे बरे आहोत, माझाच पाय मोडला, मीच रस्त्यात आपटलो, काय जे मुरगळले, तो इतका पाय दुखतोय की मला चालणं झालंय कठीण. आता बघा म्हणाले, आला ना डोक्याला एक ताप, आता किती महिन्यांचं दुखणं आहे कोणाला माहिती. म्हणजे अशांततेच्या पार्श्वभूमीवर प्राप्त झालेली शांती ही काही निर्भेळ नाही आहे. ते म्हणतात याला मिळणारी शांतता निर्भेळ आहे. आणि म्हणून ते सांगतात जया माझी अचुंबित शांती असे, ते ज्ञान हृदयी प्रतिष्ठे. हे ज्ञान राहतं कुठे? हृदयामध्ये राहतं. आणि शांतीचा अंकुर फुटे. हे ज्ञान हृदयात आल्याबरोबर शांतता ताबडतोब आचरणाधी गच्छती. त्याचं इथे हे काय निरूपण आहे. हे ज्ञान आल्याबरोबर शांतता तात्काळ प्राप्त होते. मग विस्तार बहु अपारा पारू नेणी जे निर्धारिता. म्हणजे मग त्या शांतीचा विस्तार किती होतो, त्याचा पारच अपारा पारू. म्हणजे ही शांती इतक्या दूरवर पसरली आहे की तिचं दुसरं टोकच कळत नाही. किंवा जर तीर विचारात घेतला की ह्या ठिकाणी आम्ही उभे आहोत, या शांतीचं पहिलं तीर कुठे आहे? अपारा पारू. म्हणाले कळत नाही. त्याचा जो पहिलं तीर आहे नेणीजे समजत नाही. निर्धारिता विचार करून सुद्धा, निश्चय करून सुद्धा, पुन्हा पुन्हा त्याच्या मागे शोध घेत राहून सुद्धा काय राहिला? मग विस्तार बहु प्रकटे आत्मबोधाचा. म्हणाले ते ज्ञान हृदयी प्रतिष्ठे आणि शांतीचा अंकुर फुटे. मग विस्तार बहु प्रकटे आत्मबोधाचा. तो आत्मबोधाचा विस्तार जो आहे तो पुष्कळ मोठ्या प्रमाणामध्ये विस्तारत जातो. मग जेवती वास पाहिजे तेवती शांतीची देखीजे. मग हा जिथे असतो, जिथे राहतो, तिथे फक्त शांतीच दिसते. तेथ अपारा पारू नेणी जे निर्धारिता. तिथे त्या शांतीला पहिलं तीर सापडत नाही. म्हणजे त्याला दुसरा तीर नाहीच आहे, ती संपतच नाही. कारण पहिलं तीर मिळाला म्हणजे काय झालं, ती मर्यादित झाली. दुसऱ्या टोक दिसलं किंवा त्याचा दुसरा तीर दिसला, त्याचा दुसरा तीर दिसतच नाही. ऐसा हा उत्तरोत्तरू ज्ञानबीजाचा विस्तारू सांगता असे अपारू परी असो. आता ज्ञानदेव म्हणतात, म्हणजे त्यांचा आता श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात की म्हणाले असा हा उत्तरोत्तरू, असा एकानंतर एक त्या शांतीचे परिणाम जर सांगतच जायचं म्हटलं तर म्हणाले किती आहे या ज्ञानाच्या बीजाचा विस्तार, केवढा मोठा आहे. म्हणाले सांगता असे अपारू. सांगायचा म्हटलं तर फार मोठा होईल, परी असो आता, पण राहू दे म्हणाले. आता एवढं मी तुला सांगितलंय, एवढं पुरेसं आहे. म्हणाले अज्ञश्चा, बरोबर ना? हां, श्लोक सुरू झाला ना. हां, आता कसे कसे आहेत? आता झाला कोणाला? जो श्रद्धावान आहे, जो, याचं थोडं स्पष्टीकरण घ्यायचं असेल तर घेऊया आपण. जो श्रद्धावान आहे, जो तत्पर आहे आणि जो संयतेंद्रिय आहे. म्हणजे काय की ज्याची श्रद्धा ईश्वराच्या ठिकाणी परिसीमेची आहे. श्रद्धेचं स्वरूप काय आहे? श्रद्धा जी आहे ती, तिचं मोजमाप म्हणजे आज ज्या पद्धतीने अंधश्रद्धा, डोळस श्रद्धा, हे सगळे शब्द जे वापरले जातात, त्या शब्दांना या श्रद्धा प्रांतामध्ये काही अर्थ नाही. ही श्रद्धा जी आहे ती कशातून निर्माण होते? बुद्धीने कळलं, समजून घेतलं, एक निर्णय केला आणि बुद्धीला कळलं की हे योग्य आहे. हे ज्या क्षणी कळलं त्या क्षणी आता बुद्धीचं काम संपलं. आता बुद्धीने हात जोडून उभं राहायचं आहे आणि तिने श्रद्धेला त्या आसनावरती बसवायचं आहे आणि श्रद्धेला विचारायचं आहे, बाई गं काय करू, तुझं काय काम आहे, तुझा काय आदेश आहे, ते मी त्याप्रमाणे मी व्यवहार करते. अशा प्रकारे श्रद्धा हा जो प्रांत आहे हा बुद्धीच्या पलीकडचा आहे. हा पूर्णपणे भावात्मक आहे, त्याच्यामध्ये अभावात्मकता नाही आहे. भाव याचा अर्थ हायली इमोशनल अशा अर्थाने नाही.
हायली सेन्सिटिव्ह अशा अर्थाने नाही. भावात्मक म्हणजे अस्तित्वात्मक. त्याच्या ठिकाणी भाव याचा अर्थ केवळ पॉझिटिव्हिटी, अभावात्मक निगेटिव्हिटी. म्हणजे आपण जे हल्लीचा आपले परवलीचे शब्द आहेत की पॉझिटिव्ह थिंकिंग करा, पॉझिटिव्ह थिंकिंग करा. कशा करता? जेव्हा पॉझिटिव्ह थिंकिंग सुरू होतं तेव्हा मनुष्य श्रद्धेच्या प्रांतात जातो. आता बुद्धीनी जेव्हा विचार करत राहतो तेव्हा तो द्वंद्वात असतो. आता आपल्याला पुढे बघायचंच आहे संशयात्मा विनश्यती पाहताना. त्यामुळे आत्ता एवढंच बघू आपण की हा जो श्रद्धावान आहे तो श्रद्धावान ईश्वराच्या विषयी त्याच्या अंतःकरणामध्ये दुसरा म्हणजे सेकंड थॉट नाहीच आहे, दुसरा विचार त्याच्या ठिकाणी नाहीच आहे. ईश्वराचं अस्तित्व, ईश्वराचं सामर्थ्य, ईश्वराचं कर्तृत्व, ईश्वराच्या ठिकाणी त्याला जाणण्याकरता असणारे साधन मार्ग आणि ईश्वराचं मूळ रूप, समर्थांच्या भाषेत बोलायचं तर रोकडी प्रचिती किंवा रोकडं ब्रह्म, आणि माऊलींच्या शब्दामध्ये बोलायचं तर स्वरूप, स्वस्वरूप. त्या स्वस्वरूपातून त्या परमात्म्याचं दर्शन. तर म्हणाले असा जो श्रद्धावान आहे त्याला हे ज्ञान लाभतं. तत्पर, हा तत्पर, तत् म्हणजे ते आणि पर म्हणजे श्रेष्ठ. ज्याला ते श्रेष्ठ आहे किंवा ते श्रेष्ठ असं ब्रह्मतत्व आहे ते ज्याला मान्य आहे, तत् म्हणजे तेच, एवढंच तो जो जाणतो किंवा याच्यावर ज्याची असीम श्रद्धा असते ते तत्पर. आणि दुसरं तत्पर म्हणजे आपण व्यवहारात म्हणतो तसं, तो कार्यात अगदी तत्पर आहे, तो अगदी सावध आहे, उत्सुक आहे. ते कार्य करताना तो पूर्णपणे जबाबदारीने करणार आहे. असा तत्परतेने, तातडीने, विलंब न लावता जी साधना आहे ती खंड न करता करणारा असा साधनेतला तत्पर जो आहे त्याला ज्ञानाची प्राप्ती होते. संयतेंद्रिय, ज्यांनी आपल्या इंद्रियांचा सम्यक अशा प्रकाराने त्याला नियमनात ठेवलेलं आहे किंवा त्याचा संयम केला आहे किंवा त्याच्यावरती नियंत्रण ठेवलेलं आहे, असा संयत म्हटलेलं आहे. की संयत याचा अर्थ सम्यक. त्या ठिकाणी त्यांनी त्या इंद्रियांना योग्य प्रकाराने वळण लावलं. गीताकार कोणत्याही टोकाचं तत्त्वज्ञान सांगत नाही. तुम्ही निराहार राहा, तुम्ही फक्त पानं खाऊन राहा, नुसता रस पिऊन राहा. गीताकारांना यातलं काही मान्य नाही. गीताकार अशा प्रकाराने तप करा आणि जीवन जगा असं म्हणत नाहीत. ते म्हणतात इंद्रियांना योग्य तो आहार द्या. जरूर आहे तेवढं म्हणून 6व्या अध्यायामधला एकच श्लोक सगळ्याला पुरेसा आहे. युक्ताहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवती दुःख. हा जो योग आहे तो दुःखाचं हरण करणारा योग ठरेल. केव्हा? जेव्हा इंद्रियांना योग्य त्याला, म्हणजे त्याच्याकरता असं म्हटलं जातं की इंद्रियांना चापून खायला घाला आणि त्यांच्याकडून चोपून काम करून घ्या. की त्यांना खायला घालताना कमी करू नका आणि काम करून घेताना आळस करू नका. त्यांना इंद्रियांना आळशी बनवू नका, पण त्याच वेळी इंद्रियांना यांच्या ठिकाणी योग्य ते द्यायला पण विसरू नका. असा जो संयतेंद्रिय आहे म्हणजे हे 3 लोक आहेत. कोण कोण आहेत? एक जो श्रद्धावान आहे, दुसरा जो तत्पर आहे आणि तिसरा जो इंद्रिय आपल्या नियंत्रणामध्ये ठेवणार आहे. ज्याला इंद्रिय निग्रह करता येत नाही तो आयुष्यात काहीच करू शकत नाही. आणि व्यवहारामध्ये इंद्रिय निग्रहाचं जर उदाहरणच द्यायचं तर मनुष्यानी वेळ पाळणे, बाकी सगळं सोडा. एक साधा नियम जर मनुष्यानी धरला आपल्या ठिकाणी की वेळ शक्यतो चुकवायची नाही, तर त्याकरता त्याला किती आटापिटा करावा लागतो. त्यांनी जर ठरवलं की सकाळी 6 वाजता आपल्याला प्राणायाम करायचा आहे असं म्हटलं की रात्री जेवायचं केव्हा, रात्री झोपायचं केव्हा, आपले बाकीचे सकाळी 6 वाजता उठून आंघोळ करून जर प्राणायामाला बसायचं तर त्याच्या आधी आपली काय काय तयारी आहे, या सगळ्याचा विचार करत
एकच नियम केला, पण सगळ्या जीवनाला शिस्त आली. संयतेंद्रिया म्हणाले, तो सम्यक असा इंद्रियांच्यावरती नियंत्रण करणारा पुरुष आपल्या जीवनामध्ये ज्ञानाचा अधिकारी होतो. आता ह्याच्या पुढे त्यांनी सांगितलं की अज्ञश्च, जो अज्ञानी आहे, अश्रद्धधानश्च, ज्याच्या ठिकाणी बिलकुल श्रद्धा नाही, अश्रद्ध आहे, संशयात्मा, जो आपल्या मनामध्ये संशय घेतो, विनश्यती, या सगळ्यांचा नाश होतो. नायम लोकोस्ती, भगवंतांनी पुन्हा पुन्हा सांगितलंय बरं का, त्याला ना हा लोक प्राप्त होतो, न परो, ना परलोक प्राप्त होतो. म्हणजे ना ह्या लोकात सुख मिळतं, ना परलोकात सुख मिळतं. म्हणजे आधी मुळामध्ये सुख हा आपण कंसात टाकलेला शब्द, त्यांनी स्वतंत्रपणे न सुखम असं म्हटलंय की त्याला कधी सुखच मिळत नाही. त्याला हा लोक मिळत नाही म्हणताना काय म्हणावं लागेल, या लोकात त्याला यश मिळत नाही. तो लोक म्हणताना काय म्हणावं लागेल, त्या लोकाचं त्याला यश मिळत नाही, या लोकात वैभव मिळत नाही, त्या लोकात वैभवाची शक्यता राहत नाही. न सुखम, त्याला सुखही मिळत नाही. संशयात्मनः, सगळ्यात वाईट जो कोण असेल तर तो संशयात्मा आहे. पहिला अज्ञश्च, पहिला अज्ञानी आहे. कारण काय, त्याला विचारायला माहीतच नाही. आम्ही परदेशामध्ये गेलो तर परदेशामधल्या लोकांना आमच्याकडचा संस्कारच माहीत नाही, आणि त्यामुळे त्यांना जर आपण सांगितलं की अहो हे असं करावं, भोजनाच्या पूर्वी आपल्या भोजनातला काही भाग दुसऱ्याला द्यावा आणि मग ते आपण भोजन स्वीकारावं, तो म्हणतो रिअली हे असं केलं पाहिजे. कारण काय, त्याची संस्कृती त्याला सांगते ग्रॅब द फूड. तो आपला ग्रॅब, गिळा, आधाशासारखं घ्या, मिळेल ते खा, भराभरा खा, उभ्यानी खा, बसून खा, पडून खा, शिकत असताना खा, बोलत असताना खा. काय तिथली मुलं आपल्या इथे शिकायला येतात संस्कृत, आपल्या डेक्कन कॉलेजमध्ये ती मुलं बाकावर बसत नाहीत, ती खरंच डेस्कावर बसतात. पुढे जो डेस्क ठेवलेला असता त्याच्यावर बसतात. ते बाक देतात सोडून. टीचरनी पहिल्या दिवशी सांगितलेलं असतं की, आणि सगळे पोस्ट ग्रॅज्युएशनला आलेली आहेत मुलं, आता इथे बसा, इथे वही ठेवून लिहा. नाही, येताना कोक, त्याच्याबरोबर खायचे पदार्थ ते घेऊन येतात. आत आल्यानंतर टीचर सांगतो की आता आज आपल्याला हे वाचायचं आहे. नाही, बाय चॉईस आहे. ते लोक सांगतात नाही टीचर आज आपल्याला हे करायचं आहे. म्हणजे त्यांना माहीतच नाही आहे, शिस्तीमध्ये शिक्षण घ्यायचं आहे. आता आपल्याकडे ते सगळं हळूहळू लोण आलेलं आहे, आणि त्यामुळे आता कसं आहे, आता एक तासभर बसायचं आहे तरीसुद्धा बरोबर पाणी असतं, सरबताची बाटली असते, बरोबर बिस्किट. तेवढ्या तासाभरात भूक लागते, तेवढ्या तासाभरात तहान लागते, एवढं पण नियंत्रण नाही. वयोमान परत्वे आपण समजू शकतो की वृद्धावस्था आहे, वृद्धावस्थेमध्ये सगळं माफ आहे. परंतु चांगली तरुण मंडळी जेव्हा प्रवचनाला येऊन बसतात त्यावेळी मंडळींना त्यांना काही तास, मी किती ठिकाणी बघते की 5-25 लोकांच्या बाटल्या असतात, त्या पहिल्यांदा बाहेर काढून ठेवलेल्या असतात. आणि हे सगळं जे मांडून ठेवलेलं असतं ते आता त्यांच्या जेव्हा लक्षात येतं की आता हा प्रवचनकार याचा आता म्हणजे एंडिंग, आता हे शेवटाला येतोय, हे जेव्हा तो त्याचं वाइंडअप करायला लागतो त्याबरोबर यांची बाटली बंद होते, पुस्तक बंद होतं, बॅग उघडली जाते, सगळं बॅगेत ठेवायचं. आणि या शेवटचा ग्रंथाला नमस्कार करतील तोपर्यंत हे तयार आणि लगेच बाहेर. कशा करता यायचं? आपल्याला जर काही वाचायला आपण येतो आहोत, त्याचा आनंद घ्यायला येतो, ही घाई कशा करता? 1 सेकंदानी, मिनिटांनी, 30 सेकंदांनी, 5 मिनिटांनी काय फरक पडणार आहे? पण हे जे आहे हे अज्ञान आहे. त्या माणसाला जर आपण सांगितलं अहो असं नाही आहे, आपण जेव्हा काही ऐकायला जातो, आपण जेव्हा काही शिकायला जातो तेव्हा 2-3 गोष्टी आहेत की हे ज्ञान मुळामध्ये पवित्र आहे, म्हणून आम्ही लौकिक ज्ञानाला सुद्धा पवित्रच मानतो. आणि म्हणून आम्ही जेव्हा मुलांना शाळेत पाठवतो तेव्हा मुलांना सकाळी अंघोळ घालून शाळेत पाठवतो. आताचं काय आहे, आता वेस्टर्न स्टाईलनी आम्ही आमच्या मुलांची फार काळजी करणारे पालक आहोत. मग सकाळी उठून 6 वाजता मुलांना आंघोळ घालायची नाही, रात्रीच आंघोळ घालून झोपवायचं.
देहाच्या शुचितेचा विचार काय आहे? काही नाही आहे. कारण सकाळी उठून शुचिरभूत होणं ही कन्सेप्टच गेली ना. 24 तासात केव्हा तरी एकदा अंग विसळून काढणे एवढीच कन्सेप्ट राहिली. मग ते केव्हाही एकदा धुवून काढा, पास झालं. चला, म्हणजे इथे त्यांनी जे म्हटलेलं नाही की पवित्रता जी आहे ती पवित्रता हा विषयच वेगळा आहे. शुद्ध आणि पवित्र यामध्ये पण फरक आहे. शरीराची शुद्धी आणि शरीराची पवित्रता. आता तर शरीराच्या शुद्धीला पाणी सुद्धा लागत नाही. आता फक्त डिओड्रंट पाहिजे. मिनिटाला 5-5 मिनिटाला ते एकदा इकडून तिकडून फवारे मारले की चाललं. मग ते कपडे, मग त्या वस्तू, मग ती शुचिता गेली बाजूला. पण म्हणाले हे सगळं का होतं? कारण हे त्याचं अज्ञान आहे. त्याला जर कळलं की तू सकाळी अंघोळ करून चांगला ताजा तरतरीत ताजा तवाना होऊन जर तू शाळेमध्ये गेलास आणि ती प्रार्थना म्हणायला लागलास तर आपोआप तुझ्या मनावरती पावित्र्याचे संस्कार होतील. तू असा पारोसा तिथं जाऊन जर प्रार्थना म्हणशील तर तू स्वच्छ असशील पण तू पवित्र असणार नाहीस. जे ज्ञान घेतो आहेस ते ज्ञान पवित्र आहे, म्हणून त्या पवित्रतेकरता तुलाही पवित्र राहिलं पाहिजे. आता तिथे अभ्यासाला बसलाय, कुठे गोळ्या घेऊन खातोय, अभ्यासाला बसलाय, कुठे त्याच्याजवळ काहीतरी चॉकलेटच आहे, कुठे अर्धा डबाच खातोय. अशी मुलं करतात की ती चोरून टीचरचं चाललेलं असतं, यांचं इकडे डबे खाणं चालू असतं. मुलं लहान असतात, ती तेव्हा मिस्चिव्हस असतात, त्यांच्या त्या खोड्या असतात. पण जेव्हा समजतं तेव्हा त्याला कळलंच पाहिजे की हे ज्ञानग्रहण आहे. पोस्ट ग्रॅज्युएट लेवलला हे चालणार नाही. आणि मग त्या टीचरनी त्यांना सांगायला पाहिजे की हे असे डबे खाणं नसलं, बाहेरचं वडापाव आणून इथे जर खात बसत जर माझं व्याख्यान तुम्हाला ऐकायचं असेल तर मी तुमच्याकरता शिकवणार नाही. पण ती बिचारी तिच्या पगारावर लक्ष ठेवून शिकवते. ती म्हणते मी जर नाही शिकवलं तर मलाच पगार मिळायचा नाही, दुसरी कोणीतरी येईल माझ्या जागेवर, जाऊ दे यांचं काय व्हायचं असेल ते होईल. पण आपल्यापुढे सांगण्याचा हेतू असा की हा जो अज्ञानी आहे तो अज्ञानी अज्ञानामुळे असं वागतो. त्याला कळत नाही म्हणून असं वागतो. त्याला समजेपर्यंत तो विषय माहिती नाही. म्हणून मगाची ही जी कथा आहे आपल्या स्वामी चिन्मयानंदांची ती याच अर्थाने दिली आहे की जोपर्यंत या ज्ञानाची महत्ता याच्याविषयी त्यांच्याकडे अज्ञान होतं तोपर्यंत ते त्याची खिल्ली उडवत होते. आणि ज्या क्षणी त्यांना त्या ज्ञानाची महत्ता पटली ते त्या ज्ञानाचे पुरस्कर्ते झाले. म्हणजे अज्ञानामध्ये मनुष्य काही वागू शकतो पण ज्ञान प्राप्त होण्याची त्याला शक्यता असते. म्हणून अज्ञानी आहे तो ज्ञानापासून दूर आहे, पण ज्ञान प्राप्त होण्याची शक्यता त्याच्या ठिकाणी निश्चित आहे. अश्रद्धधानश्च, जो अश्रद्धावान आहे हा बुद्धिवादी आहे, हा थोडा अवघड आहे. हा स्वतःला असं समजतो की वी आर रॅशनल इंटेलेक्च्युअल्स, आम्ही बुद्धिप्रामाण्यवादी आहोत, आमच्या बुद्धीला पटलं तरच आम्ही करू, अन्यथा आम्ही मानणार नाही. आणि म्हणून ते जाता येता ईश्वरवादाची खिल्ली उडवतात. अरे काय आहे, आता तुमचे गणपती आले, मग आता किती किलो गुलाल तुम्ही फुकट घालवणार, आता त्या गणपतीला तुम्ही किती नैवेद्याला पेढेन मोदक नेणार, त्या गणपतीचं आता किती वजन वाढवणार, त्या गणपतीला आता तुम्ही किती अपचन करणार, काय वाटेल ते बोलणार. आणि मग गणपतीची आरती उभं राहूनच कशाला केली पाहिजे, आरतीला आलंच कशाला पाहिजे, तिथे पायातली चप्पलच कशाला काढली पाहिजे, नमस्कारच कशाला केला पाहिजे. जो मनुष्य स्वतःला अहंकाराने युक्त असतो आणि जो स्वतः अश्रद्ध असतो त्याला कधीही दुसऱ्यापुढे झुकायला आवडत नाही. तो म्हणतो नमस्कारात काय, वाटलं तर आम्ही नमस्कार करू, नाही वाटलं तर आम्ही नाही करणार. पण तो असं नाही म्हणत की मला वाटणं न वाटण्याचा संबंधच येत नाही. नमस्कार दोघांना आहे, एक ज्येष्ठांना आहे आणि एक श्रेष्ठांना आहे. ते वयाने ज्येष्ठ आहेत म्हणून त्यांना नमस्कार आहे आणि ते ज्ञानाने श्रेष्ठ आहेत म्हणून त्यांना नमस्कार आहे. पण हा जास्त स्वतःचा अहंकार सांभाळून असल्यामुळे आणि अहंकाराच्या पुढे त्याच्या अंतःकरणामध्ये श्रद्धा उत्पन्न होऊ शकत नाही. सामान्य मनुष्याची स्थिती आहे ही. पण जो स्वतःला फार शहाणा समजतो, तो शहाणा समजणारा मनुष्य असं समजतो
की अरे काय आहे, याच्यात काय अर्थ आहे, काय तुमचं रामायण आणि काय तुमचं महाभारत, अहो काय तो तुमचा कृष्ण काय आणि तो अर्जुन काय. ते सगळेच तर दारू पित होते, ते सगळेच तर नॉनव्हेज खात होते, त्या सगळ्या महाभारतातल्या कथा काय आहेत, मग आता आम्ही बरे तुमच्या महाभारतापेक्षा, असं म्हणून त्यातल्या प्रत्येक कथेची खिल्ली उडवणं. महाभारत वाचलंय का? महाभारतातल्या त्या त्या घटना प्रसंगामध्ये बुद्धिवाद म्हणून आपल्या पुढे सांगते की बुद्धिवादी मंडळींनी, जे संस्कृत स्कॉलर्स आहेत, जे महाभारताचे अभ्यासक आहेत, ज्यांनी त्या महाभारताचा अभ्यास केला आहे असं आपल्याला दुर्दैवाने म्हणावं लागेल, पण अशा लोकांनी सुद्धा जेव्हा महाभारताचा संदर्भ सोडून काही विकृत लिहिलं आहे, त्यांना काय म्हणावं? हे स्वतःला अधिक शहाणे समजणारे. त्यांच्या शहाणपणाबद्दल कोणाला वाद नाही आहे. तुम्ही व्यासंग केलाय, तुम्हाला जर असं वाटत असेल की तुम्हाला या विषयातलं समजतं, तर काय आपल्याला प्रॉब्लेमच नाही आहे. तुमच्या पुढे नमस्कार करायला आपण 10 वेळा झुकायला तयार आहे. फक्त एवढं तुम्ही लक्षात घ्या की भगवंतानी तुम्हाला बुद्धी दिली, भगवंतानी तुम्हाला व्यासंग करण्याची बुद्धी दिली आणि तुम्ही व्यासंग केला आणि तुमच्या बुद्धीने तुम्ही त्या व्यासंगावरती काही कवित्व केलं. याचा अर्थ असा नाही की भगवंतानी बुद्धीचं वाटप करताना फक्त तुम्ही एकटे उपस्थित होता. भगवंतानी वाटप करताना आणखी अनेक लोक उपस्थित आहेत. जसं ज्ञान तुम्हाला दिलं, भगवंतानी जशी बुद्धी तुम्हाला दिली तशी अनेकांना दिली आहे. फक्त तुमच्या बुद्धीत कमतरता एवढीच आहे की तुम्हाला एक बालिश भाव तुमच्या बुद्धीत आहे की माझ्या बुद्धीला जे कळतं तेच बरोबर आहे, माझ्यापेक्षा दुसऱ्याच्या बुद्धीला काही कळू शकतं ते बरोबर नाही, हेच मोठं अज्ञान आहे. त्या बुद्धीतलं अज्ञान काही असेल तर हेच आहे की फक्त मला कळतं तेच बरोबर आहे, दुसऱ्याला कळतं ते बरोबर नाही आहे, किंबहुना त्याला कळतच नाही असेल. तुम्हाला कळतं ते तुम्हाला बरोबर वाटतं, याचा अर्थ दुसऱ्याला कळतच नाही असं नाही. आणि म्हणून असा पुरुष हा अश्रद्धावान आहे. वर्णन करताना असं म्हटलंय की जो स्वतःला मी अत्यंत बुद्धिवादी आहे आणि माझ्या बुद्धीच्या निकषावरती जे तोलून निघेल तेच मी मान्य करीन, अन्यथा मी मान्य करणार नाही, असं म्हणणारा मनुष्य, भगवंत म्हणतात, अशालाही कधी ज्ञान प्राप्त होत नाही. कारण त्याच्या मुळाशी मोठा अहंकार आहे आणि त्याच्या मुळाशी बुद्धीच्या ठिकाणी सम्यक ज्ञान घेण्याची कुवत नाही आहे. त्याची बुद्धी एकांगी आहे. म्हणून हा असा अश्रद्धावान आहे, याला सुद्धा ज्ञानाची प्राप्ती होऊ शकत नाही. आणि तिसरा संशयात्मा, पण याच्यात सुद्धा बदल होणं शक्य आहे. कारण का? क्वचित याच्यापेक्षा शहाणा याला कोणी भेटला, क्वचित याच्या ज्ञानाला पूर्णपणाने परास्त करून टाकणारा आणि हा काय खिल्ली उडवतो अशी दसपट खिल्ली उडवणारा याला भेटला तर हा गप्प होतो आणि त्याला कळतं मी जे वागत होतो ते चुकलं आहे. किंवा आयुष्यामध्ये अशी काही ठोकर बसते की ती ठोकर त्याला ठिकाणावर आणते. कारण असं आहे, मी आपल्याला सांगते, कुणाच्याही आयुष्यात असे प्रसंग येऊ नयेत, पण त्या प्रसंगामध्ये माणसाचं सगळं कळायला लागतं. अत्यंत बुद्धिवादी, आम्ही ईश्वर मानत नाही, आम्ही तुमची कोणती पॅथी मानत नाही, आम्ही काय मॉडर्न मेडिसिन सोडून, मॉडर्न मेडिसिनसुद्धा नाही, ॲलोपॅथीच, फक्त मी ॲलोपॅथीच मानतो. अरे आयुर्वेद काय शास्त्र आहे, काय त्याच्यामध्ये R&D आहे, फुकट आहे, काही त्याच्यात अर्थ नाही, त्याच्यात विश्वास ठेवू नये. होमिओपॅथी, अरे हे तर शास्त्रच नाही आहे, याच्यामध्ये तर औषधच नाही आहे, याच्या गोळ्या म्हणजे नुसत्या प्लॅसिबोच आहे, काही अर्थ नाही. हे युनानी आम्ही मानत नाही, कोणताही पॅथी मी मानत नाही. मी फक्त काय मानतो, मी फक्त ॲलोपॅथी मानतो. कारण मला माहिती आहे त्या लोकांनी रिसर्च करून औषधं शोधलेली आहेत, त्या औषधांचे परिणाम मी अनुभवतो. आयुष्यभर देवदेवतांची खिल्ली उडवली, आम्ही तो विषय सोडून देतो. पण जे तुमचं प्रत्यक्ष प्रमाणवादी शास्त्र आहे, त्या शास्त्राला जेव्हा तुम्ही सांगता की हे शास्त्र फक्त मी मान्य करतो. दुर्दैवाने पत्नीला कॅन्सर झाला, कॅन्सर ग्रेड 4
स्टेजमध्ये आहे. आता ग्रेड 4 स्टेजमधला कॅन्सर. आता डॉक्टरांनी सांगितलं याच्यावर काही करता येत नाही. आपल्याला जे करणं शक्य होतं तेवढं आपण त्या ट्यूमरवरती काम केलं, पण तो इतका फास्ट ग्रोईंग आहे की आता आपण काही करू शकत नाही. मग सगळीकडे पाट्या झळकलेल्या असतात. आमचं केरळमधलं औषध आहे, आमच्या औषधांनी कसेही कॅन्सर बरे होतात, आमच्या आयुर्वेदिक औषधांनी कॅन्सर बरे होतात, आमच्या नॅचरोपॅथीनी कॅन्सर बरे होतात, आमच्या होमिओपॅथीनी कॅन्सर बरे होतात. सगळ्या पॅथीच्या दुकानामध्ये हे भले गृहस्थ रांग लावून बसले. मग का नव्हतं जायचं? ॲलोपॅथीमध्ये औषध नाही, विषय संपला. आमची श्रद्धा फक्त ॲलोपॅथीवरती आहे, त्याच्याशिवाय आम्ही इतर औषधांना हात लावणार नाही. हा मनुष्य आगतिक होऊन प्रत्येकाला विचारत होता, हो काही औषध तुमच्या काही फायदा होईल का, तुमच्या औषधांनी काही बरं वाटेल का? मग तुमची श्रद्धा नाही ना त्या औषधावरती, मग तुम्ही का ते औषध घ्यायला गेलात? त्यावेळी जेव्हा माणसाला कळतं की अरे मी ज्या 4 गोष्टींना वाटेल ते बोललो आहे ते तसं नाही आहे, बदलू शकतो माणूस, पूर्ण बदलतो. त्याच्या ठिकाणी तो बदलाव इतका जबरदस्त असतो की आपल्याला आश्चर्य वाटेल असं असतं. मी आपल्याला कदाचित सांगितला पण असेल प्रसंग की मी नास्तिक आहे. तुमच्या इथे रामनवमीच्या कार्यक्रमामध्ये तुम्हाला हार्मोनियम वाजवण्याकरता मला असंच इथल्याच एका श्रेष्ठ माणसाने सांगितलं आहे, ज्यांचा माझा अधिक संबंध आहे आणि त्यांना मी नाही म्हणू शकत नाही, म्हणून तुमच्या रामायणामध्ये मी पेटी वाजवायला येईन. मी तुमच्या रामाचं दर्शन घेणार नाही, मी तुमच्या इथे पेटी वाजवताना तुमच्या रामाकडे पाहणार नाही. मला तुम्ही दिलेलं जे नोटेशन आहे ते खालीमान बघून हे करेन, वाजवेन. पेटीसुद्धा मी उचलणार नाही, त्या तुमच्या रामाच्या इथे आत खोलीमध्ये नेऊन काय आम्ही पेटी ठेवणार नाही. इतक्या सगळ्या नियमाटी घातल्या. म्हटलं हो चालेल, आम्हाला काय, तुम्ही या पेटी वाजवा. आणि म्हटलं आमच्याबरोबर तुम्ही येत आहे, आम्हाला आनंद आहे, तुम्हाला आनंद असो की नसो आम्हाला आनंद आहे. म्हटलं तुम्ही आमच्याबरोबर चला, आपण हा कार्यक्रम आपला होईपर्यंत आपण रोज पेटी तिथे ठेवू, नसेल ठेवायची तर आम्ही घरी घेऊन येतो, मी घेऊन येत जाईन पेटी गाडीमधून, तुम्ही नका नेऊ. नाही मला जबडणार नाही म्हणाल्या, मी माझ्या गाडीतनं पेटी नेणार नाही. म्हटलं नेऊ नका, माझ्या गाडीतून येते, घेऊन येते. पहिल्या दिवशी आल्या, पेटी वाजवली आणि ते सगळं वाजवायला लागल्यानंतर अर्ध्या कार्यक्रमामध्येच त्या बाईनी डोकं वर केलं. तोवर खालीमान घालून बसलेली होती पूर्ण, कारण तिकडे समोर पाहिलं की रामच, त्यामुळे तो राम बघायचा नाही. पण अर्ध्या कार्यक्रमानंतर तिने वरती पाहिलं, त्या रामाकडे पाहिलं आणि कार्यक्रम संपला. तेव्हा आमची भैरवी ही रामनाम नौका मी जेव्हा म्हणतो तेव्हा त्या तुळशीबागेमधल्या 1000 लोक जेव्हा ती रामनाम नौका म्हणतायत हे त्यांनी पाहिलं. तिने ती वाजवली पेटी वरमान करून. आम्ही ती पेटी आमच्याबरोबर घेतली, घरी आणली आणि घरी गेल्यानंतर तिचे यजमान अमेरिकेत असतात. तिने नवऱ्याला घरी गेल्यानंतर फोन केला आणि सांगितलं की मी जी नास्तिक होते ती आज आस्तिक झाले, कारण आमच्याबरोबर आताली रामाचं दर्शन घ्यायला. आणि मग घरी गेली. म्हणाली, तिने मला फोन केला, ती म्हणाली कल्याणीताई माहीत नाही मला असं कसं झालं, पण म्हणाल्या मी कधीही देवाचं दर्शन घेतलं नाही, देवाला पाहिलं नाही, देवावर कधी विश्वास ठेवला नाही, मला मान्य नाही, माझ्या नवऱ्याला मान्य नाही, मी माझ्या मुलीवर कधी संस्कार केला नाही. पण म्हणाली आज मी या लोकांची ती रामनाम नौका ऐकली आणि त्या रामाचं दर्शन घेतलं, मला आज जाऊन रामाला बघावंसंच वाटलं. आणि म्हणाले मी त्यानंतर मी बदलले. त्यांनी सांगितलंय अश्रद्धा कशातून निर्माण होईल माहिती नाही. मनुष्य उपजत अश्रद्धेने असतो युक्त, माहिती नाही, तो बदलू शकतो. हे दोघेही, जो अज्ञानी आहे तो बदलतो, जो अश्रद्धा आहे तो बदलतो. पण भगवंत सांगतात चुकून सुद्धा संशयात्मा होऊ नका, संशयात जाऊ नका. ते म्हणतात आपल्या बुद्धीमध्ये संशयाला ठेवू नका. संशयात्मा विनश्यती, त्याचा नाशच आहे, त्याला परिवर्तनाला स्थान नाही. म्हणून नायम लोकोस्ती, म्हणून इथे पुढे संशयात्मना म्हणून शब्द वापरलाय श्लोकाच्या अर्ध्या भागामध्ये. ते म्हणतात नायम लोकोस्ती, ना हा लोक मिळतो, ह्या लोकात तो असतो, न परो, ना परलोक त्याला मिळतो, न सुखम,
ना त्याला सुख मिळतं संशयात्मनः, ज्याच्या अंतःकरणामधला संशय कधीही दूर जात नाही. कोणतीही गोष्ट बघितल्यानंतर ज्याच्या मनात संशय निर्माण होतो, कुठल्याही वक्तव्यावरती जो संशयाने प्रतिक्रिया देतो, आपण त्याचं वक्तव्य कधीच वाढवू नये. समोरचा माणूस येऊन तुम्ही काय सांगता, त्या ईश्वराला काय अर्थ आहे का, तो काय परमेश्वराचा काय विश्वास, माणसाने आपल्या भीतीतून निर्माण केलेली कल्पना आहे आणि त्या कल्पनेला किती गोंजारायचं, आम्हाला काही मान्य नाही. ठीक आहे, नको मानू. मग तो म्हणतो अहो तुम्हाला मी इतकं बोललो, तुम्ही काहीच उत्तर दिलं नाही. म्हणलं आपण कशा करता उत्तर द्यायचं, तुमचं मत तुम्हाला लखलाभ आहे, आमचं मत आम्हाला लखलाभ आहे. म्हणाले मग तुम्हाला असं वाटत नाही की ईश्वर आहे हे सिद्ध करावं. म्हटलं तुमच्याकडे सिद्ध करण्याची गरज नाही. त्याचं कारण असं आहे की अजून तुमची इतकी प्रगती किंवा उन्नती झाली नाही की तुम्हाला हा विचार पचेल. जेव्हा तुमच्यात काही प्रगती उन्नती होईल तेव्हा तुम्ही या विचारापर्यंत येऊ शकाल. अजून तुम्ही मागे आहात, आम्हाला काही अडचण नाही. आमच्याकडे अनेक जन्मांची वाट पाहायला आम्हाला सांगितले. तुम्ही या जन्माने 10 जन्मांनी तुम्हाला ईश्वर आहे हे कळेल, 100 जन्मांनी त्याला नमस्कार करावा कळेल, 1000 जन्मांनी त्याची पूजा करावी कळेल. तुम्ही आणि ईश्वर बघून घ्या, आम्हाला कशाला काळजीत पडायचं. सांगण्याचा हेतू असा की ज्याच्या अंतःकरणामध्ये संशय आहे, असा संशयी मनुष्य जीवनात काहीच मिळवू शकत नाही. म्हणजे तो आपल्या लौकिकाचं नुकसान करून घेतो, आपल्या पारलौकिकाचं नुकसान करून घेतो, आपल्या सुखामध्ये सुद्धा तो आपल्याच हाताने विघ्न आणतो. आपण सगळे CID हे बाकीचे सगळे जेवढे आहेत ना, जेवढे शोज आहेत, म्हणजे ते लक्ष आणि ती ही राजवाडे आणि ती अस्मिता, काय कमी नाही आहेत आपल्या इथे. प्रत्येक सिरियल, सगळ्या सिरियल जर आपण बघत राहिलो तर त्या सगळ्या सिरियल्समध्ये सत्य घटना पाहत. आता ते भंवर एक सत्य घटनांवर आली आहे, ती याच्याच सारखी आहे पुन्हा, म्हणजे कोर्टरूम ड्रामाचा आहे त्याच्यामध्ये. या सगळ्या सिरियल्समध्ये विचार केला तर शेवटी आपल्या लक्षात काय येतं, प्रत्येकामध्ये ज्याचं डोकं ठिकाणावर नाही, ज्याची विचार करण्याची पद्धती योग्य नाही, अशीच मंडळी ही वेळीवाकडी वागतात. आता तर आमच्या चाललेली आत्ताची एक सिरियल आहे, मला तर कळतच नाही ती कुठे जाऊन पोचणार आहे, परंतु ती रुंजी नावाची सिरियल आहे. याच्यामध्ये तर किती वाईट वागावं. संशय एक, कारण आहे कसा, तो जीव संशयात्मा आहे. कारण माझ्या अस्तित्वाच्या करताच संशय आहे. म्हणजे अविद्येमधली किती मोठी अविद्या असावी. आधी अविद्या ही प्रातिभासिकता आहे, पण त्या प्रातिभासिक सत्तेत यांची प्रातिभासिकता आहे. कारण आपण आपल्या घरात सुखाने राहतो आहोत असं न वाटता, ह्या घरामध्ये मी सुखाने राहण्याकरता मी रोजच एक खोटं नाटक रचलं पाहिजे, तरच माझ्या अस्तित्वाला स्थान किंवा तरच माझ्या अस्तित्वाला स्थिरता. म्हणजे हे सगळं जे आहे ना, हे सगळं संशयातून निर्माण. संशय म्हणजे विकल्प. ज्याच्या अंतःकरणामध्ये विकल्प आहे, ज्याच्या अंतःकरणामध्ये घडणारी घटना ही सुखाने पुढे जात नाही, त्याच्याविषयी ज्याच्या मनामध्ये नेहमीच तिरपागडा भाव आहे, तो संशयात्मा आहे. त्या संशयात्म्याला कुठल्याही प्रकारे सुख मिळू शकत नाही.